चला तर भाग 2ला आपण आता सुरुवात करणार आहोत. 26वी आपण म्हण घेत आहोत. काखेत कळसा गावाला वळसा. काखेत कळसा म्हणजे कळसा म्हणजे काय रे? डेरा, हंडा, माठ, मटका, बरोबर आहे. आपल्या घरी असतो का नाही? काखेतच ठेवलाय. काखेत ठेवलाय म्हणजे असं इथं असं बगलेत घेतलंय आपण. आणि गावाला वळसा. बाई माझा हंडा हरवला, बाई माझा हंडा हरवला. हंडा कुठे? काखेतच आहे. आणि सगळ्या गावात जाऊन हुडकलं, हंडा कुठे, हंडा कुठे. त्याला म्हणतात काखेत कळसा गावाला वळसा. शब्दशः अर्थ सांगितला. म्हणजे काय होतो अर्थ? आपल्या जवळच असते वस्तू. पेन कुठे आहे, पेन कुठे आहे, पेन कुठे आहे. सगळ्या गावात हुडकलं आणि पेन कुठं होता? कानावर अडकवला होता. चष्मा कुठे, चष्मा कुठे, चष्मा कुठे. सगळीकडे हुडकला. चष्मा कुठं? डोक्यावर लावला होता. छत्री कुठे, छत्री कुठे, छत्री कुठे. छत्री लावली होती पाठीवरती, अशी मागं लावली होती अडकून ठेवलेली कॉलरला. छत्री कुठे माझी? छत्री हरवली वाटतं. असं कितीतरी वेळा होतं. जवळच असती वस्तू पण सापडत नाही. पर्समध्ये हुडकत असती बाई. गाडीची किल्ली कुठे, गाडीची किल्ली कुठे. पर्समध्येच असते, दुसऱ्या कप्प्यात. सापडत नाही. सगळीकडे हुडकलेलं असतं. काखेत कळसा गावाला वळसा. जवळच असते वस्तू पण सापडत नाही. कानामागून आली तिखट झाली. एखादी व्यक्ती दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ ठरते. उशिरा येते पण अल्पावधीतच बाकीच्यांची मनांवरती ताबा घेते. मन काबीज करते. आपली जागा बनवते. म्हणजे कानामागून आली तिखट झाली. बघा, वर्ग असतो इयत्ता 5वीचा. पहिलीपासून सगळे एकत्र असतात. 5वीला अचानक एखादा मुलगा आपल्या शाळेमध्ये दाखल होतो. जरा चांगलाच हुशार असतो. आपण म्हणतो सगळंच येतंय. मॅडम तर लय लाड करायला लागल्यात त्याच्या. कानामागून आला आणि तिखट झाला बरं का. म्हणजे काय? उशिरा आलं शाळेत पण सगळ्यांचं लक्ष त्याच्यावरच आहे का रे. बऱ्याच वेळा होतं तसं. एखादा डान्स शिकवला जातो. शिकवत्यात मॅडम डान्स काय सगळ्याचा चांगला येईना. नंतर एकदम अचानक एखादा मुलगा म्हणतो, त्याला घेतलं जातं आणि तो सगळ्यात भारी डान्स करतो. आत्ता झालं तसं रुद्रचं. उशिरा आला पण सगळ्यात छान डान्स करू लागला. आपण मग मॅडम सगळे म्हणणार, कानामागून आला आणि तिखट झाला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. म्हणजे काय? योग्य वेळ आलीच नव्हती. काळ आला होता पण योग्य वेळ आली नव्हती म्हणून वाचला बरं. म्हणजे एखादं संकट आलेलं असतं, घोर संकट आलेलं असतं मोठं, पण थोडक्यात त्याचा जीव वाचतो. उदाहरणार्थ, घरातनं बाहेर पडला आणि घराचा पत्रा खाली आला. एखाद्या ठिकाणी 5 मिनटं, 2 मिनटं आधी तो तिथं होता. तिथनं निघाला आणि त्या ठिकाणी मोठा ॲक्सिडेंट झालाय. बऱ्याच वेळा होतं असं. एखादी दरड कोसळली जाते. गाडी थोडीशीच पुढे गेलेली असते आणि मागं दरड कोसळलेली असते. आपण म्हणतो काळ आलेला पण वेळ आली नव्हती बरं का, म्हणून वाचलो मी. थोडक्यात बचावणे त्याला काय म्हणतात? काळ आली होता पण वेळ आली नव्हती. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. धूर्त माणसानं निंदा नालस्ती केली तर बाकीच्यांचं काही नडत नाही. काय होत नाही. किती पण तू हे कर, मला जे योग्य वाटेल ते मी करणार आणि माझं चांगलंच होणार हा आत्मविश्वास असला तर कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही असं म्हटलं जातं. तू काय पण कर रे, दे रे शाप दिला तर माझं चांगलंच होणार. कारण त्याच्याकडं पुण्य आहे. त्यानं चांगलं काम केलेलं आहे. त्याचा प्रामाणिकपणा आहे. म्हणून त्यानं केलेलं कामाचं एक फळ म्हणून कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही असं म्हटलं जातं. किती पण विघ्न घालू दे, त्यानं व्यवस्थितच होणार आहे असं माहिती त्याला म्हणतात. पुढं, कुठे इंद्र ऐरावत, कुठे श्याम भटाची तट्टाणी. अतिशय थोर माणूस आणि सामान्य माणूस यांची बरोबरी होऊ शकत नाही. एखादी व्यक्ती असते की अतिशय सामान्य असते, म्हणजे त्याला काही एवढी विशेष बुद्धी पण नसते. आणि अतिशय असामान्य एखादी व्यक्ती असते, त्याच्याजवळ प्रचंड बुद्धी आणि सगळंच त्याचं चांगलं असतं. अशा 2 माणसांची तुलना होत
नाही. एखादा संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठी पदवी कमावलेला एखादी व्यक्ती असते आणि एखाद्यानं नुसती सुरुवात केलेली असते संगीत क्षेत्रामध्ये. या दोघांची बरोबरी होईल का? मग तो माणूस काय म्हणणार की कुठं अरे इंद्राचा ऐरावत आणि कुठं शामभट्टाची तट्टाणी, म्हणजे माझी त्याची तुलना होऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं. म्हणजे दोन ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक असणे. पुढं, कोंबडे झाकले म्हणून तांबडं फुटायचं राहत नाही. म्हणजे नेहमी नियमित घडणारी जी एखादी घटना आहे ती टाळणं अशक्य असतं. कोंबडं झाकून ठेवलं, दाबून ठेवलं कोंबडं म्हणून सूर्य उगवायचा राहतो का? सूर्य उगवायचा तसा उगवतो. म्हणजे कुणाचं पण काही एखादं काम असेल तर व्हायचं असेल तर ते होणार 100%. ह्यानं पाय गाठलाय म्हणून, त्यानं नाही म्हटलंय म्हणून काम राहत नाही. अटळ एखाद्या गोष्टी असतील, पाऊस येणार आहे, कुणाच्या हातात आहे का पाऊस थांबवायचं? आहे का हातात कोणाच्या? आपण म्हटलं दारं खिडक्या बंद करून घ्या त्यामुळे पाऊस पडणार नाही, असं होईल का? नाही, आपल्या हातातच नाही ती गोष्ट. अटळ गोष्टी असतात काही काही. म्हणून म्हटलेलं आहे कोंबड्याने जर आरू न ओरडू सूर्य उगवणार नाही. कोंबड्याला वाटतं आपण ओरडलो म्हणून सूर्य उगवला. कळलं का? पुढं, कोंड्याचा मांडा करून खाणे हलाखीच्या परिस्थितीत आपल्याला मिळेल तसे समाधानकारकपणे जगण्यात समाधान मानणे. म्हणजे काही वेळा खूप कष्ट करून आपल्याला कमवावं लागतं आणि आपण ते मिळवत असतो. म्हणजे खूप खूप कोंड्याचा मांडा करणे, खूप प्रयत्न करणे आणि मग काय करणे, हलाखीच्या परिस्थितीमधून आपण जगणे. पुढं, कोल्ह्या काकडीला राजी. शुद्र माणूस असतो एखादा, थोडंसं जरी दिलं त्याला समाधान वाटतं. थोडंसं जरी दिलं तरी, समजा वेदा, तिला थोडंसं जरी दिलं तरी वेदाला वाटणं की बरं झालं बाबा आपल्याला मिळालं. ते बारीक, अगदी बारीक चॉकलेटचा एवढूसा तुकडा जरी दिला तरी खुश. साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आपली हावरीपणा दाखवणे किंवा काय असतंय त्याची अपेक्षा धरणे, त्याला म्हणायचं लालूच. काय म्हणणे? लालूच. पुढं, खाई त्याला खवखवी. जो वाईट काम करेल त्याला नक्की त्रास होणार, मनस्ताप होणार, मनात धास्ती वाटत असते. खाई त्याला खवखवे म्हणजे कसं? माहिती त्याला, आरामीच केली, चोरली, आपणच चोरी केली माहिती. त्याच्या डोक्यातनं तो विषय जाणार नाही किंवा त्याला काय होणार की त्याला त्या गोष्टीमध्ये काय होणार, शिक्षा होणार आहे हे त्याला माहिती असतं. म्हणून त्याच्या मनात रुखरुख लागून राहते, सारखं मनात राहतं. त्याला म्हणायचं खाई त्याला खवखवे. पुढं बघा, खाण तशी माती, बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा. म्हणजे काय? खाण तशी माती, जसं असेल तसंच पुढच्या पिढीत सुद्धा येणार आहे. माझी मागची पिढी जर हुशार असेल, पुढची पिढी 100% हुशारच निघणार. ती मंद निघेल का? जशी खाण तशी माती म्हणतात, त्यांच्या घरातच आहे ते, म्हणून तर त्यांची पुढची पिढी अशी झाली आहे. म्हणजे काय? श्रावणी हुशार आहे कारण तिचे पप्पा हुशार आहेत. बरोबर आहे का? प्रत्येकाची हुशारी, त्याची बुद्धिमत्ता, त्याचं कर्तृत्व, त्याची कला ही वंश परंपरेनं पुढे येते असं सांगणार ही म्हण आहे. कृष्णाला छान ड्रॉइंग करता येतं. मग काय, कृष्णा चांगला चित्रकार बनणार कारण त्याची आई छान चित्र काढते. अशा पद्धतीने वेदाची मम्मी छान चित्र काढते, वेदा खुश, वेदा पण चांगली चित्र काढते. अशा पद्धतीनं खाण तशी माती, बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा. ओके, चला पुढं बघूया. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. रुद्र म्हणजे काय? पप्पा पाहिजे म्हणजे पाहिजे. मग पप्पाना काय म्हणणार? खाईन तर तुपाशी नाही तर पप्पा मला ती पाहिजे, ती पण अक्कच पाहिजे तरच मी घेणार. उदाहरणार्थ, पप्पा मला काय पाहिजे? बिस्किटचा पुडा. पप्पा म्हटलं अरे पैसे नाहीत,
धर चॉकलेट गेल. नाही नाही बिस्किट पाहिजे, पुढाच पाहिजे अक्का, सगळा पुढं खाणार आहे मी. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. न खाता बसणार, पण ती पाहिजे म्हणजे पाहिजे. पुढं खायला काळ भुईला भार म्हणजे काय? नुसतं खायचं. खायला कार भुईला भार, निरुद्योगी माणूस सर्वांना भारभूत होतो. म्हणजे काय? खायला कार भुईला भार. डोकं चालवायचं नाही, फक्त खाणे पिणे झोपणे आराम, आलबेल, सब कुछ आलबेल, छान एकदम. म्हणजे कसं अजिबात त्रास घ्यायचा नाही. कोण आहे तसं वर्गात? असं नुसतं निवांत असतंय आपलं. हाय का कोणी वर्गात? आपल्या तर वर्गात कोणी नाही बघ. नुसतं खायचं काम करतं असं कोण आहे का? नाही नाही कोणी तसं. पुढं खायला काळ भुईला भार. गरजवंतांना अक्कल नसते, गरजू माणसाला अक्कल. बर बाबा तुझं खरं, कारण तू मॉनिटर आहेस. मग अशी सांगितल्याप्रमाणे मग अशी सांगितलं ना गाढवाची म्हण एक काहीतरी होती बघा. कुठली होती रे म्हण आपली मग अशी बघितलेली? होती एक गाढवाची म्हण, गाढवाचे पाय धरी. तसंच म्हणजे काय? गरजवंतांना अक्कल नसते, गाढवाचे सुद्धा पाय धरायला लागतात. बर बाबा तुझं खरे, मग तर झालं. पुढं गर्वाचे घर खाली, अतिशय गर्व करणे. मला हे येतं बरं, मला ते येतं बरं, गणित येतं बरं, भूगोल येतं बरं, नंतर मराठी येतं बरं, सगळंच तुला येतं. गर्व झाला, गर्व. गर्वाचे घर खाली, त्याचा कधी ना कधीतरी आपल्याला तोटा होतोच. नुसतं शहाणपणा, शायनिंग मारून जमत नाही. किती मारायची शायनिंग तरी? बरोबर आहे का नाही? शायनिंग मारायची नाही, किती मारायची. गर्वाचे घर खाली, लय अति गर्व केला अर्णव. काय होतं गर्व केल्यानंतर? एक ना एक दिवस धडा मिळतो. पुढं बघूया. गरजेल तो ठीक आहे. गरज सरो वैद्य मिरो. ए मला पेन्सिल देते का गो? दिली बाई तुला पेन्सिल. उद्या तीच पोरगी जर म्हणली अगं थोडीसं मला, काल मी तुला पेन्सिल दिलेली, मला तेवढं जरा खोडरभर दे की आजच्या दिवस मदत कर. कुठे माझ्याकडं तवा असती, पण बळच दिली जात नाही. म्हणजे मग ती म्हणती पोरगी गरज सरो वैद्य मरो. काल पेन्सिल घेतली माझ्याकडनं, मी तुला मदत केली, आज खोडरभर मागितली तर दिली नाहीस मला तू. म्हणजे गरजेच्या वेळी तुला आठवलं मदत करायची, मदत मागायची. आज मात्र मला आज तुझ्या मदतीची गरज आहे तेव्हा देत नाहीस. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही कृष्णा? समजा तू वेदाला मागितलीस, वेदा मला पेन्सिल दे ग. वेदाने दिली पेन्सिल वेदा. बरोबर आहे का? आणि नंतर वेदानं पुन्हा कृष्णाला मागितली. कृष्णा काय म्हणला? आपल्याकडे काय पेन्सिल नाही. गरज सरो वैद्य मरो. गरजेल तो पडेल काय? म्हणजे काय? जी माणसं बडबड करत असतात त्यांच्याकडे काही नसतं. उथळ पाण्याला खळखळाट फार, अशा अर्थाची म्हण आहे. बडबड करणाऱ्या माणसाकडून सगळंच काही कार्य घडेल असं नाही. काय माहिती आहे का? काही म्हणी एकाच अर्थाच्या दोन म्हणी आहेत. एका अर्थाच्या दोन म्हणी आहेत. पुढं गाढवाला गुळाची चव काय? ज्या माणसाला कर्तृत्वाची किंवा त्या गोष्टीचं मोलच माहीत नाही, ती वस्तू त्याच्यासाठी क्षुल्लक असणार आहे. म्हणजे अडाण्याला चांगल्या वस्तूचं मोल असणार नाही. गाढवाला गुळाची चव काय? जर एखादी वस्तू आपल्याला माहीतच नाही, ही किती मौल्यवान आहे गोष्ट, ही माहीतच नाही आपल्याला. समजा तुम्हाला सोनंच माहीत नाही कसं येते, काय आहे सोनं नेमकं माहीतच नाही, तुम्ही त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, तो माहिती होणार आहे काय हे याचे हे गुण आहेत चांगले बरं का. सोनं इतकं मौल्यवान आहे हे माहीत असणार आहे का? जर तुम्हाला त्या गोष्टीला चांगली माहिती असेल तरच कळणार की हे सोनं आहे किंवा ते महत्त्वाचं आहे. पुढं गाव करील तो राव न कराय. म्हणजे जे कार्य सामान्य माणूस एकजुटीने करू शकत नाही
ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकत नाही. अख्ख्या गावानं जर एकजूट केली तर ते 100% काम होणार आहे. मग तिथं एक माणूस काही करू शकत नाही. बंधारा बांधायचा आहे, एका दिवसात माणसं बंधारा बांधतात, एका दिवसात. कसं हो, अख्खंच गाव कामाला लागतंय, अख्खंच. मग तिथं एखाद्या श्रीमंत माणसाला काम करायला माणसं सुद्धा मिळत नाहीत. 8, 10, 15, 20 मिळतील, ह्याच्या पुढं काय मिळणार आहे. पण एका बाजूला अख्खं जर गाव एकटलं तर हजारो लोक एका वेळी 2-2 हाताने कामं करतात. त्यावेळी म्हटलं जातं, गाव करी तो राव न करी. खरे खरे का नाही. आपल्याकडं तसंच आपण पाणी फाउंडेशनचं काम केलं होतं, बरोबर आहे. सगळं गाव एकत्र आलं आणि त्यावेळी आपल्याला हे काम करणं शक्य झालं. पण जिथं एकी नव्हती त्या ठिकाणी ही कामं पूर्ण होऊ शकली नाहीत. कारण गावाच्या मध्ये तेवढी क्षमता होती, काम करण्याची त्यांची वृत्ती होती, त्यांची एकी होती. म्हणून ही म्हण वापरतात, गाव करी तो राव न करी. पुढं, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. म्हणजे काय, गाजर आहे, त्याचा उपयोग झाला, पुंगी वाजवायला तर ठीक आहे, आता खाऊन टाकू आपण. म्हणजे काय, एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तम, नाही झालं तर चला दुसरा मार्ग वापरा. एका वेळी 2 उपयोग केले जातात, एकाच गोष्टीचे 2 उपयोग केले जातात. त्याला ही म्हण वापरली, गाजराची पुंगी. कुठली पण गोष्ट घ्या, त्याचे 2 उपयोग केले जातात. समजा ॲग्रीला, आपण ॲग्रिकल्चरला, तुम्हाला आता ते कळणार नाही, तिकडे ॲडमिशन घेतले, शेती तरी करायची, नाहीतर MPSCचा तर अभ्यास करायचा. 2 उद्देश मनात असतात. काय ठरवलं जातं, पहिल्यांदा MPSCचा अभ्यास करायचा. नाहीच झालं तर एखादी छोटी मोठी एखादी नोकरी मिळते का बघायचं. तिथं बी नाहीच झालं तर शेती तर कुठं जात नाही, शेती करू. म्हणून ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं जातं. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. गुरुची विद्या गुरुला फळली. म्हणजे काय, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. रुद्रनं मित्राला सांगितलं, समजा एखादा डाव केलाय तर आपला, चला देवाला इकडं जाऊया, असं करूया, तसं करूया. पण वर नेमके पप्पा भेटले, आणलं त्यांनी चांगलं मस्तपैकी देवाच्या तिथनं माघारी. म्हणजे त्याची जी हे होती, ठरवलेलं होतं मनात, असं करायचं, वर जायचं, पाहुण्यांकडे जायचं, स्टॉलमध्ये जायचं, दुकानात जायचं, खरेदी करायची, सगळं जागेवर थांबलं. म्हणजे गुरुची विद्या गुरुला फळली. त्यानं ठरवलं होतं ही सगळं गोष्ट आपण अर्णवच्या बरोबर जाऊन करायचं. काही झालं उलटच त्याच्यावरती डाव पडला, पप्पांनी चांगलं हाणत खाली आणलं. चला पुढं, गोगल गायनी पोटात पाय. म्हणजे काय, गोगल गायनी पोटात पाय, एखाद्याचं खरं स्वरूप न कळणे. अगं तुला माहित नाही, ती दिसती तशी नाहीये बरं का, तुला काय माहिती. गोगल गायन पोटात पाय, श्रावणी तुला दिसती तशी आहे, तशी नाही, ती मदत बिदत नाही करत आपल्याला, नुसतं आपलं म्हणती करते, काही करत नाही. म्हणजे गोगल गायन पोटात पाय दाखवायचे असतं एक. पुढं चला, घरोघरी मातीच्या चुली. सगळीकडे परिस्थिती सारखी, कुठं बी जा घरोघरी मातीच्या चुली. समजा काय, भांडणं, भावाची भांडणं. कृष्णाचं आणि देवांशचं भांडण होतं, काय आपल्या ह्याचं नाव, मयुरेशचं भांडण होतं. कृष्णाचं मयुरेशचं भांडण होतं. तसं वेदाचं आणि रणवीरचं भांडण होतं. तसंच रुद्राचं आणि आर्यनचं भांडण होतं. तसंच प्रथमेशचं आणि सिद्धीचं भांडण होतं. माया काय म्हणणार, घरोघरी मातीच्या चुली जा, कोणाच्या घरी जाय भांडणं सारखी या पोरांची भांडणं लागलेली लागतात का नाही. कधी पटतं का तुमचं भाऊ बहिणीशी? अजिबात पटणार नाही. आपण म्हणणार घरोघरी मातीच्या चुली. कोणतरी आहे का असं अगदी गोकुळ नांदतंय, कधी सुद्धा आयुष्यात भांडणं केली नाही? हाय का कुणाचं असं? कुणाचंच नाही. कुठलं तर हाय एकटाच आहे म्हणून हाय. चला पुढचं बघूया आता काय. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी गाजवण्याची संधी मिळते. 4 दिवस सासूची, 4 दिवस
सुनेचे. आत्ताच घे बाय काय असेल ते, नंतर तुझ्या वाटणीला तेच आहे असं म्हटलं जातं. किंवा त्याच्या उलट 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. म्हणजे कधी कधी आपल्या सासूला पण ऐकून घ्यावं लागतं. अशा पद्धतीनं ही म्हण आहे. सगळ्यांचंच नेहमी राज्य चालत नाही. मुलगा लहान आहे तोवर आईचं ऐकतोय, नंतर आईला मुलाचं ऐकायला लागतं. बघा तुम्ही, आता अर्णव छोटासा आहे किंवा प्रथमेश छोटा आहे, कोणाचा ऐकतोय? मम्मीचा ऐकतो. मोठा होऊ द्या की, फक्त मोठा होऊ द्या. मोठा झाला काय म्हणणार? मम्मी तू माझं ऐकायचंस, सांगेल तसं कर मम्मी. आता ही भाजी कर. आम्ही लहान असताना लय वेळा तुझं ऐकून घेतलंय. तू अमुक अमुक कर म्हणली की तमुक तमुक करायची. आता मीच तुला सांगतोय हेच भाजी मला कर. मम्मी म्हणते जाऊ दे मरते तिकडे, आपलंच लेकरू आहे, करून टाकू भाजी. आई आता कुणाची ऐकायला लागली? प्रथमेशचं ऐकायला लागली. आधी प्रथमेश कोणाचं ऐकत होता? आईचं ऐकत होता. बरोबर आहे का नाही श्रावणी? आहे का नाही? केतन मागं बसला त्यामुळे लक्ष नाही केतनकडं. हां पुढं बघा. चोराच्या मनात चांदणं. मग अशी झालेली म्हणे, आपले दुष्कृत्य उघडे होईल अशी सदैव मनात भीती, चोराच्या मनात चांदणं. मग अशीच झालेली. कुठल्या तरी अर्थ आला होता बघा. नेहमी मनामध्ये अशी खदखद राहणे, त्या अर्थाचं होतं. कुठलं होतं रे? एक होती म्हण बघा, मनात अशी खदखद राहते की अरे आपण चोरी केलेली आहे. मनात, चोराच्या मनात काय असते? चांदणे. म्हणजे काय? सारखी भीती. मी केले. मॅडम म्हटल्या इथं 4च खडू होते, 2 खडू कुठे गेले यातले? इथं 4 खडू होते, 2 खडू गेलेत. जन घेतलेले त्याच्या मनात सारखं बाई मॅडमला कळल्यावर काय करायचं, सारखं मनात राहतं. त्याला म्हणायचं चोराच्या मनात चांदणे. चला पुढचं बघूया का? चोर सोडून संन्याशाला सुळी. अपराध्याला सोडून निराधार माणसाला काय ते शिक्षा होते. कधी कधी बघा काय केलेलं असतं, रुद्रनं मारलेलं असते, मॅडमनं माहितीच नसते. रागात चुकून कोण मार खाते? अर्णव मार खातो. मग चोर सोडून संन्याशाला अर्णवनं बिचाऱ्यानं काय सुद्धा केलं नसतं. पण मॅडमच्या रागाच्या पुढं रुद्र काय बोलत नाही, वर्ग काय सांगत नाही, मार मात्र अर्णव खातो. मग काय होतं? त्याला काय म्हणायचं? चोर सोडून संन्याशाला शिक्षा. आपलं अगं मारत नाही मी, आपलं सांगते तुम्हाला उदाहरण. पुढं काय? चोरावर मोर. एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे. म्हणजे काय? एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे. चोरावर मोर. वाईट कृत्य, दोघांचे पण वाईटच असतात कृत्य, पण एकानं बारकं वाईट केलं की दुसऱ्याने मोठं वाईट करायचं. मोठं वाईट. त्यानं 1 पेन्सिल चोरली आणि 2 पेन्सिली खोडरबरी सगळं चोरून द्यायचं. चोरावर दोन्ही वाईटच, पण ह्यानं मात्र दणकाच लावला म्हणायचं. ह्यानं पेन्सिल चोरली, ह्यानं खोडरबर, पेन्सिल, कंपास, पट्टी, शार्पनर सगळं पाक चोरून नेलं. चोरावर मोर. पुढं जळात म्हणजेच पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. जिथे राहायचं आहे तिथं माणसांची वैर करू नये. आपली गल्ली आहे समजा, सगळ्याशीच भांडत सुटले, चालते का रे? चालेल का? नाही चाललं. आपल्याला जिथं राहायचंय, आपल्याला जिथं वागायचंय तिथंच आपण इतरांशी भांडणं करून श्रावणी चालणार? वर्गात राहायचंय म्हणल्यावरती मैत्रिणीच्या बेंचवर बसून तिच्याशीच फुग. चालेल का? पाहुण्याच्या घरी गेलाय, त्यांच्याच घरी राहायला गेलाय, त्यांच्या घरी राहायचे 4 दिवस आणि अशा ठिकाणी त्या जर पाहुण्याशीच भांडणं केली, चालतील का? मग पुढं बघा. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. म्हणजे एखाद्याच्या जन्माला तुम्ही गेलात तर कळेल तुम्हाला. आपण म्हणतोय जावं त्याच्या वंश तेव्हा कळेल.
इतकं सोपं आहे तेव्हा तसं वागायचं. लय अवघड आहे. म्हणजे काय, आईला खूप घरात कामं करायला लागतात. मग आई म्हणते, एकदा आई बनवून बघ की मग कळत तुला. म्हणते की नाही. बघा म्हणजे आपली आई म्हणत असते, म्हणते की नाही सगळ्यांना, तुला काय माहिती मला किती काम करायला लागते, माझ्या वंशाला ये म्हणजे कळेल तुला, माझ्यासारखं मोठी होशील तेव्हा कळेल किती काम करायला लागतं. बरोबर आहे का. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. जिताची खोड मेल्याशिवाय जात नाही, मूळ स्वभाव बदलत नाही. किती वेळा सांगितलं असेल चोरी करू नको. जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. जोवर तुला शिक्षा होत नाही, मूळ स्वभाव तुझ्या कधी बदल होणार नाही. खूप वेळा सांगितलं असं वागू नको, तरी वागायचं राहत. पुढं, जे न देखे रवी ते देखो कवी. कल्पनेच्या भरारी घेऊन एखादी व्यक्ती आपली अभिव्यक्ती दाखवत असते, आपल्या मनातले विचार मांडत असते. रुद्र कवितेमधून सूर्याची माहिती सांगितली जाते, कवितेमधून चंद्राची शीतलता सांगितली जाते, कवितेमधून न पाहिलेल्या एखाद्या ग्रहाची, एखाद्या ताऱ्याची माहिती सांगितली जाते. माहीत नसतं का सांगितली जाते, त्याची कल्पना असते. ती सगळ्या गोष्टी काय आपण अनुभवूनच जमतं का आपल्याला. काही ठिकाणी आपण विचार करून सुद्धा ती गोष्ट मांडू शकतो. त्याला म्हणतात, काय म्हणतात त्याला, जे न देखे रवी ते देखे कवी. कवीच्या माध्यमातून आपल्या मनातल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या जातात. पुढे बघा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणजे काय, काय जर त्याची खावी पोळी. आज काय वाटलंय, केतननं बाबा सगळ्यांना बिस्किटं वाटली. आज केतनचा गुणगौरव नुसता दिवसभर. वा वा, केतन लय चांगला, केतन लय चांगला. का तर केतननं आज आपल्याला मदत केलेली आहे, त्याला खायला दिलेलं आहे लय भारी. आपल्याला अर्णवनं घरी जेवायला बोलवलं यात्रेला. समजा 8 दिवस काय आपण म्हणणार सारखं आर्यन लय चांगला किंवा अर्णव लय चांगला, अर्णवनं जेवायला बोलवलं, अर्णवनं जेवायला बोलवलं. त्याची टिमकी वाजवायची. का, त्याच्या घरी जेवायला जायचं नाही यात्रेचं. आता मला यात्रेचं सगळ्यांनी आमंत्रण दिलं, मी दसऱ्याला जेवायला येणार हाय. मग आता काय करणार मी, लय अरे आर्यन चांगला, अर्णव चांगला, रुद्र चांगला. का, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मी नाही आहे तशी, पण मी आपलं तुम्हाला उदाहरण सांगितलं. मी टाळी कुठं गालावर वाजवणार. ठीक आहे, चला पुढं काय, शेवटाकडे जाऊया का आता आपण. झाकली मूठ 1.25 लाखाची. किती पण आपलं चुकीचं झालेलं असलं किंवा एखादी गोष्ट आपली आबरू वाचवण्यासाठी, आपली इज्जत वाचवण्यासाठी म्हणून सगळ्याच गोष्टी बाहेर सांगितल्या जात नाही. काही गोष्टीच्या बाबतीत काय करावं लागतं, सांगून चालत नाही. पण तो जाऊ दे मरुदे, ह्या पोराचं जर सगळं सांगितलं तर आपल्या घरातलं सगळं इज्जत जाईल म्हणून आपण काय करतो, तोंड बंद. खूप घरांमध्ये असं असतं. हा काय असं काही घरांमध्ये चुकीचं वागलं जातं त्या मुलाच्या हातनं. उदाहरणार्थ काही दुर्गुण असतात काही मुलांच्या अंगात. सगळ्या गोष्टी घरी सांगितल्या जातात, बाहेर सांगितल्या जातात का, तो माणूस असा असा आहे. घराच्या पुढे बोर्ड लावलेला असतो का, नाही. त्याला म्हणतात झाकली मूठ 1.25 लाखाची. तळे राखी तो पाणी चाखी. एखादी गोष्ट एखाद्याच्या स्वाधीन दिली तर तोच त्याचा उपभोग घेतो. कृष्णाकडे चॉकलेटचा पुडा वाटायला दिला, कृष्णानं 5 चॉकलेटा खिशात घातल्या. म्हणजे काय, तळी राखे तो पाणी चाखी. कुणाकडे दिल्या होत्या, कृष्णाकडे. कृष्णानं आपलं व्यवस्थित हे करावं का नाही, कृष्णानं आपलं इकडं 5 इकडं 5 दप्तरात 10 काढून घेतल्या स्वतःला. हाय की नाही, त्याला म्हणायचं तळी राखे ते पाणी चाखी. आपणच आपलं बागवून घेतलं. आता शेवटचं घेऊया. तहान लागल्यावर विहीर खणणे. एखादी गोष्ट गरज लागली म्हणून करणे. एखादी गोष्ट गरज लागली म्हणून अचानक करायला सुरुवात कर. तहान लागली, चला पळा विहीर खंदायला.
चालतंय का? विहीर खाणार आणि मग पाणी पिणार होय तू? म्हणजे असं पेपर उद्या, अभ्यास रात्री, वर्षभर काय अभ्यास बघितला नाही, पुस्तक सुद्धा उघडलं नाही, उद्या पेपर, आज अभ्यास. ह्याला म्हणायचं तहान लागल्यावर विहीर खणणे. अगदी गरज, इथं अगदी जवळ गरज निर्माण होणे आणि त्यावेळी कामाला लागणे, त्याला म्हणतात तहान लागल्यावर विहीर. अशा पद्धतीनं आपलं 2 नंबर 60 म्हणी आज आपण पाहिलेल्या आहेत. कालच्या किती 25 आणि आज आपण ह्या उरलेल्या मिळून आपल्या आज झाल्या 60. आता उद्या 61वी म्हण पाहणार आहोत, भाग क्रमांक 3. आजचा झाला भाग क्रमांक 2.